कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भुवे ऐक माझं, ही काय करायला इथं? भुवे हिला इथं कोणी आणली? काय गाई, काय चाललंय काय हे? हा, तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? दुर्गे, तिला तू भेटली होतीस तर तुझ्या कानाखाली दिलती आम्ही, आणि आता इथं घेऊन यायची मजल झाली वय तुझी? काय नाही, दोघी मायले की निघा, बॅगा भरा, निघा आता इथनं। भुवे अगं मी तुला हेच सांगत होती, तू शांत हो, बस बस जरा बस। काय शांत हो, काय शांत हो आई? तिची हिम्मत कशी झाली इथं यायची? अगं ताई, तिची कसली हिम्मत होती अगं? आणि माझी बी कशी हिम्मत होईल ग? आणि जर मला हिम्मतच करायची असती तर एवढे दिवस मी वाट कशाला बघत बसली असते ग? मग कोणी आणलं, कोणी तिला इथं? काहीची ही झाली काय ग? एवढं धाडस आहे वय तुझं? नाही मावशी, मी नाही आले, स्वतः नाही। तू आलीस कशी इथं? मला का नाही अधिपतींनी आणलंय इथं। काय? अरे वा, हिला हकलून दिलं होतं ना? आता ही या घरात परत आली आहे, म्हणजे या घरातून गेलेली आणखी एक व्यक्ती पुन्हा या घरात येऊ शकते, बरोबर? बघितलं, हेच आम्हाला ऐकून घ्यायचं नव्हतं। आमचा शब्द म्हणजे शब्द। दुर्गे, चला निघा निघा। अगं ताई ऐक की, अगं ऐकून तर घे, मला 2 मिनिटं दे, अधिपती येतालच, तू त्यांच्याकडनं ऐक समजा, मग तुला जे पाहिजे ते कर। आता ते इथं नाहीत म्हणल्यावर तुम्ही आम्हाला काहीतरी सांगताय वय? अधिपती असं करूच शकत नाहीत, ते आमचा शब्द कधीच मोडणार नाहीत, आम्हाला खात्री आहे। अधिपती चंचीला इथं कधीच आणणार नाहीत। आई साहेब, तिला मीच घेऊन आलोय। नाही नाही अधिपती, हे खोटं आहे। सांगा, हे खोटं आहे? हे खरं आहे आई साहेब। म्हणजे तुम्ही आमचा शब्द मोडला? नाही नाही, शब्द नाही मोडला मी। म्हणजे बघा, तुम्ही काय म्हणला होता, ती उमरा वळून घरात आली नाही पाहिजे। तिने उमरा कुठं वळणलाय? ती बाहेरच आहे, तिला घरात घेतलेलंच नाही मी। बाहेर तिकडे नोकरांच्या खोल्या आहेत का नाही, तिथं तिचं नियोजन लावलंय मी। तुमचा शब्द नाही मोडणार मी। पण हे सगळं करण्याआधी तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? अहो, तेवढा वेळच मिळाला नाही। म्हणजे असं काय झालं की तुम्हाला वेळ मिळाला नाही? मी सांगतो काय झालं। एवढ्या रात्रीचं या दोघ जणी कुठे जाणार आहेत? तुम्ही टेन्शन घेऊ नका, थांबा, मी येतो, मी लगेच येतो। 0 मिनिटात पोहोचतो तिथं। हा, तू चल बा। अधिपती, म्हणजे तुम्ही सुनबाईंना भेटलात, बोललात त्यांच्या संग? ऐका आई साहेब, मी तुम्हाला शब्द दिलाय म्हणलो ना, तुमचा शब्द नाही मोडू शकत। मी भेटलो नाही, बोललो बी नाही त्यांच्या। हिला विचारा। होय की होय, ते नाही, एक सबूत बी बोलले नाही। त्यांनी नाही फक्त माझा हात धरला आणि मला घेऊन आले, आणि मी आता म्हणत होती का नग मावशीचं सबूत मोडल, पण त्यांनीच आणलं मला। शपथ मम्मी, शपथ। ती नकोच म्हणत होती, मीच तिला म्हणलं चल, म्हणलं घरला। कुठे गेली असती ती? समजा मी तिला सोडून आलो असतो कुठेतरी, बेवारशीसारखी गेली असती, ती केवढ्याला पडला असतं, कुणावर आला असतं ते? मास्तरीन बाई, चंचला कशी आहेस तू? या मस्त, एक नंबर। पण मला त्या दिवशी खरंच खूप बरं वाटलं, तुला घरी परत जायला मिळालं, खरंच खूप छान वाटलं मला भी। आणि मास्तरीन बाई, एक सांगू का, तू
तू बी काही काळजी करू नको, मी तुला त्या घरात लवकर परत घेऊन जाणार. आणि मास्तरीनबाई थँक्यू बर का. थँक्यू. अगं तू माझे कशाला आभार मानतेस, उलट ज्यांनी तुला घरी नेलं त्यांचे आभार मान. अगं त्याची तर झालीच की, पर तू मला एवढं सांभाळलं, माझी काळजी घेतली. नो प्रॉब्लेम. पण तुला मॅडम भेटल्या का ग? काय म्हणाल्या त्या? चिडल्या का? मावशी, तुला माहितच आहे की मावशी कशी आहे ती, लय बडबडली ग. पर माझ्या मम्मीनं स्टँड घेतला ना म्हणून झालं समज. आणि अधिपती होतेच की, पण शेवटी त्यांचं बी कसं आहे माहितीच आहे की तुला, आईच्या ताटाखालचं मांजर. अगं असं काय म्हणतेस? ताटाखालचं मांजर नाही ते, उलट त्यांना त्यांच्या आईबद्दल खूप प्रेम वाटतं, रिस्पेक्ट आहे, म्हणून ते तसे वागतात. भय पण कसं आहे, डोसकं गहाण ठेवल्यावर मग समोरचं समजच दिसायचं बंद होतंय ना. जाऊ दे, तो विषय नको. अगं हा, मी तुला विचारणारच होते, ते डिवोर्सचे पेपर्स चुकून तुझ्याकडे आलेत का? तुझ्या सामानात वगैरे आलेत का? नाही, मी कशा पै घेईन, माझं तर काही संबंध बी नाही ना त्याच्याशी. नाही बरोबर आहे, मला वाटलं चुकून आलेत का, कारण सापडत नाहीयेत मला ते कुठेच. पण नाही ग. ठीक आहे, येतेस घरी? अगं नग मी फक्त तुला थँक्यू म्हणाय आलते. लय उपकार झालेत बघ तुझे, तू ना एक प्रकारे मला जीवदान दिलंयस बघ, आणि म्या या उपकाराची परतफेड करणार. मावशीच्या नाकावर टिचून तुला त्या घरात घेऊन येते की नाही बघ. अगं नको चंचला, असं काही करू नकोस तू. आत्ताच त्या घरात गेलीस ना, हे बघ तू पुन्हा असं काहीतरी करशील आणि मॅडम तुला पुन्हा घराबाहेर काढतील. तू माझी काळजी नको करूस. तू आता एकदा घरात गेलीस ना, तिथे छान राहा. ओके? चालतंय. खरंच लय मोठं मन आहे ग तुझं. पण आमची मावशी बी ना एवढ्या चांगल्या सुनीला घराबाहेर काढलं ग तिनं. जाऊ दे, माझा लढा आहे, मी लढे. एनिवे येते मी. तू म्हणशील ग तुझा लढा, पण तुला कुठं माहित माझा लढा तुझ्याशी आहे ते. निखिल अरे दगड नको ना मारू, लागेल मला. काय करू मग? हा काय करू? एवढे हातपाय हलवून डोकं चालवून काही उपयोग झाला नाहीये. मला तर वाटतं हा दगड ना. निखिल, सगळे प्रयत्न फसलेत यार आपले. आता मला माहित नसल्यासारखं का सांगतोयस तू? इन्फॉर्मेशन देत नाहीये तुला, फ्रस्ट्रेशन काढतो मी स्वतःच. हे असं फ्रस्ट्रेट होऊन किंवा माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढून काय मिळणार आहे तुला? संपलंय सगळं. जाऊ दे आता, आपण प्रयत्न केले ना असं समाधान मानूया. नाही मानता येत ना मला, नाही मानता येत. 15,000 कळतंय ना? महिन्याचे 15,000 म्हणजे वर्षाचे किती झाले कळतंय ना तुला? हा एवढे सगळे पैसे असेच सोडून द्यायचे आपण? नाही, मला कल्पनाच नाही करवत आहे. ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं, अशी अवस्था झाली आपली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.